साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी समाजसेवक दिलीप यादव यांची आज बहुमताने नियुक्ती करण्यात आली। ही नियुक्ती करीत असताना समाजामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। आज या निवड प्रसंगी ज्येष्ठ नेते रमेश सम्मुखराव, ज्येष्ठ समाजसेवक रमेश दोडके, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर राजपंके, रवी शिरसाट, नाना मगदूम, दीपक सावळे, गजानन वाघ, रोहित पवार, गणेश तांबे, दुर्गेश चांदणे, इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी समाजसेवक रमेश दोडके व नवनियुक्त अध्यक्ष दिलीप यादव यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। येणाऱ्या काळात सर्व समाजाला सोबत घेऊन समाजहिताचे कार्य करणार असेही नवनियुक्त अध्यक्ष दिलीप यादव यांनी सांगितले। मी रमेश दोडके एक छोटा मातंग समाजाचा कार्यकर्ता आहे। मागील 1-2 महिन्यापासून जयंती समितीच्या माध्यमातून रेस्ट हाऊस येथे 2 वेळा मीटिंग लावण्यात आल्या। त्या काही वैचारिक पातळीवर त्या मीटिंग रद्द करण्यात आल्या। आता समाजानं 24 तारीख जयंती समितीची डिक्लेअर केली आहे आणि आजची तारीख आहे 13 तारीख आहे। तर त्या जयंतीला कमीत कमी 9-10 दिवस उरलेले आहेत। वेळ कमी असल्या कारणाने दिलीप यादव हे समाजाच्या दारात जाऊन समाजाला विनंती केली, बाबा अध्यक्ष कोण निवडायचा आहे। मग समाजाने प्रत्येक समाजाने सांगितलं, दिलीप भाऊ तुम्ही चांगलं काम करता, तुम्ही अध्यक्ष, आम्ही तुम्हाला अध्यक्ष म्हणून स्वीकारतो। त्यामुळे आज दिलीप भाऊ यांना अध्यक्ष म्हणून समाजाने घोषित केलंय आणि त्यांच्या या वया पण याच्यामध्ये सगळ्यांची नोंद आहे। सगळ्या समाजाने त्यांना दिलेला पाठिंबा त्याची नोंद याच्यात आहे, या सह्या आहेत, संपूर्ण सह्या आहेत समाजाने केलेल्या। जे कोर कमिटीचे 100 लोक आहेत त्याच्यापैकी जवळ 70% लोकांनी सह्या त्यांना देऊन त्यांची मान्यता मंजूर केलेली आहे। त्यांना मी पुढील वाटचाल, त्यांचा मोठा बंधू म्हणून या नात्यानं त्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि समाजाचं समाजकारण करताना समाजाच्या हिताच्या गोष्टी कराव्यात हेच त्यांना मी विनंती करतो। माझं नाव दिलीप रामकिशोर यादव। सर्व समाजाचा मी आभार व्यक्त करतो। येत्या काळात मी सर्व संगती मी काम करणार, सर्वाला घेऊन मी काम करणार, समाजाला घेऊन संगती सोबत घेऊन चांगल्या प्रवाहात मी काम करणार आणि पुढे चालत राहणार। सर्व समाजाला मी आभार व्यक्त करतो। पुढे समाजाला व्यक्तीला अन्याय होऊ देणार नाही याच्यावर लढा करणार आणि समाजात मी लढत राहणार। लास्टवर जेव्हा कुठलाही समाज कार्यकर्ता असेल मी पहिला उभा राहणार। प्रत्येक समाजाला काय बी घडलं तर पहिला हर एक माणसाला काय झालं तर पहिला मी उभा राहणार। ते जबाबदारी मी घेतो, कोण बी असू द्या त्याच्यासाठी मी उभा आहे। 24 तास मी तुमच्यासाठी उभा आहे। जय लवजी, जय अण्णाभाऊ। नवयुग मित्र मंडळ आणि आमरे कॅन्सर केअर ट्रस्टने आयोजित केलेल्या दहीकला उत्सवात सामाजिक भान राखले जाणार आहे। 4थ्या थरापासून 9 थर लावणाऱ्या सर्वच गोविंदा पथकांना आयोजकांकडून बक्षिसे तर दिली जाणारच आहेत। शिवाय मुख्यमंत्री सहायता निधीस 1,11,111 रुपयांचे अर्थसहाय्य देखील करण्यात येणार आहे। ठाण्यातील मानपाडा येथे भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ व आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट आयोजनाने मंडळाचे संस्थापक, भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आमरे, माजी नगरसेविका तसेच मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ स्नेहा रमेश आमरे आणि मंडळाचे मार्गदर्शक आणि सरचिटणीस तसेच आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट संस्थापक डॉक्टर सागर रमेश आमरे यांच्या पुढाकाराने या दहीकला तथा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यंदा या उत्सवाचे 21वे वर्ष आहे। या उत्सवास 15 ऑगस्टच्या मध्यरात्री कृष्ण जन्माने सुरुवात होणार आहे। 16 ऑगस्ट रोजी दहीहंडी फोडण्यासाठी ठाणे मुंबईतील अनेक गोविंदांना निमंत्रण देण्यात आले असून 1,11,111 रुपयांचे पहिले पारितोषिक विजेत्या पथकास देण्यात येणार आहे। तसेच 4, 5, 6, 7 थरांच्या पथकांना विशेष पारितोषिके आणि 7 थर लावणाऱ्या पथकास स्नेहाताई नारी शक्ती गौरव पुरस्कार, 8 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास मनोज सिंग थर संघ सन्मान
पुरस्कार आणि 9 थर लावणाऱ्या पथकास शंकर पवार मानाचा गोविंदा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असून नवयुग मित्रमंडळ तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला 1,11,111 रकमेचा धनादेश फडणवीस यांच्याकडे देण्यात येणार आहे। वैशिष्ट्य म्हणजे आता सरकारने जी नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीप्रमाणे आपण स्टिक राहिलेलो आहे। म्हणजे नवयुग मित्र मंडळाने कधीच नियमाचं उल्लंघन केलं नाही असं नाहीये, पण आता शासनातर्फेच नियम आलेले त्यामुळे आपण ते नियम फॉलो केले। म्हणजे सर्व गोविंदा पथकांना विमा हा कंपल्सरी ठेवलेला आहे। वयाच्या 14 वर्षानंतरच वरचा जो गोविंदा चढणार आहे त्याला अलाव केलेला आहे। त्या व्यतिरिक्त सांस्कृतिक पारंपरिक जी जोपासना ठेवायची असते ती आपण ठेवलेली आहे। तर मग त्याच्यामध्ये झालं लावणी नृत्य ठेवलेलं आहे, मग डान्सेस ठेवलेले आहेत, तसेच लहान मुलांसाठी बबल शो आपण अरेंज केलेला आहे, मग CO2 ब्लास्ट ठेवलेले आहेत, CO2 गन ठेवलेला आहे। म्हणजे जेणेकरून आकर्षणासाठी जे कोणी उभे पण आहेत, जे म्हणजे जे लोक येतात की दहीहंडी आपली बघण्यासाठी त्यांचं पण मनोरंजन व्हावं याची आपली दक्षता आपल्या मंडळाने घेतलेली आहे। बक्षिसाचं स्वरूप मी जसं नोंद केलं की प्रथम पारितोषिक 1,11,111 प्लस आकर्षक चषक, 1 लाख किमतीची चषकेच आहेत फक्त। 5, 6, 7 थरांच्या पथकांना विशेष पारितोषिक ठेवलेलं आहे। 7 थर जे महिला गोविंदा पथक आहे त्यांना स्नेहताई नारी शक्ती गौरव पुरस्कार आहे। 8 थर मनोज सिंग थर संघ सन्मान असेल। 9 थर शंकर पवार मानाचं गोविंदा पथक। 5,000 गोविंदा पथकांसाठी जसं आपण दरवर्षी ठेवतो याही वर्षी आपण त्यांच्यासाठी जेवण हे अवलंबून केलेलं, म्हणजे जेवण अल्पोपहार ठेवलेलं आहे। गोविंदा पथकांची नियमावली जी म्हटली की त्याच्यामध्ये आपण 4, 5, 6 आणि 7 थर लावण्याकरिता एक संधी आपण देण्यात आलेली आहे। 8 आणि 9 थरांना म्हणजे 8, 9 आणि ज्यांना 8 आणि 9 थर लावायचे असेल त्यांना आपण एकपेक्षा जास्त संधी देणार आहोत। आणि गोविंदा पथकांना सेफ्टीसाठी सगळी अरेंजमेंट आहे, म्हणजे मॅट झालं किंवा मग जो गोविंदा पथक एकदम गोविंदा जो वरती चढणार आहे त्याच्यासाठी आपण जॅकेट पण विथ क्रेन अवेलेबल करून दिलेला आहे। मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपण 1,11,000 म्हणजे 111 रुपयांचा आपण चीफ मिनिस्टर फंड आपण रिलीफ फंड म्हणून आपण यावेळी डिक्लेअर करतोय। तो आपण या गोविंदा पथकांच्या मार्फत किंवा गोविंदाच्या मार्फत जेव्हा पण आपले CM सर व्हिजिट करणार आहेत त्यांना आपण हँडओव्हर आपण हे आपल्या मंडळातर्फे आपण करणार आहोत। सर, हा जो 1,11,111 जो मुख्यमंत्री सहायता निधी आहे तो वेगळा आहे आणि तो प्राइस मी तेच सांगू इच्छितो। आपण जे पारितोषिक ठेवलेले आहेत ते वेगळे आहेत आणि हा जो रिलीफ फंड आहे तो वेगळा आहे। परत याची नोंद घ्यावी। हा रिलीफ फंड आपण मंडळातर्फे चीफ मिनिस्टर रिलीफ फंड मध्ये आपण देणार आहोत। हे गोविंदाचं विशेष म्हणून आपण हे जे म्हणजे हा जो कार्यक्रम आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणून आपण हे ऑर्गनाइज केलेलं आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या।
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बेकायदा बांधकामांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील दंड माफ करण्याचा मोठा निर्णय सोमवारी नगरविकास खात्याने घेतला. शासनाच्या या निर्णयामुळे ठाण्यातील तब्बल 1,45,000 अनधिकृत बांधकामांचा दंड माफ होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरविकास खात्याकडून हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने केवळ राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची टीका आता विरोधकांकडून करण्यात येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील अवैध बांधकामांवर करण्यात येणारा दंड हा 2009 पासून थकीत होता. तसेच आकारल्या जाणाऱ्या दंडाचे मूळ करांपेक्षा जास्त होते. त्यामुळे मालमत्ताधारांकडून दंड भरला जात नव्हता. त्याचा परिणाम ठाणे महापालिकेला कर रूपाने मिळणाऱ्या महसुलावर झाला होता. अनधिकृत बांधकामांवरील दंड माफ केल्यास मालमत्ता करांकडून मूळ कराचा भरणा होईल. या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिका हद्दीतील दंड माफ करण्याचा निर्णय पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी उशिरा या संदर्भात अध्यादेश काढण्यात आला असून ठाण्यातील 2009 पासून ते 2017 पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांवरील दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दंड साधारणपणे 150 ते 200 कोटींच्या घरात आहे. यामुळे मालमत्ता कराची मूळ रक्कम मिळणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असला तरी हा सर्व निर्णय ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी घेण्यात आला आहे, अशी टीका आता विरोधकांकडून केली जात आहे. दोन वेगवेगळे विषय आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे जे अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई आमची खूप झपाट्याने खूप तीव्र गतीने चालू आहे, ती अशीच चालू राहणार आहे. त्याचं कारण असं आहे की माननीय उच्च न्यायालयाने हा निर्देशच दिला ठाणे महानगरपालिकेला की तुम्ही वेगवेगळ्या प्रकरणात लोक आमच्याकडे येऊन यायल दाखल करतील आणि आम्ही आदेश दिल्यानंतर तोडक कारवाई करा, असं अजिबात नाही आहे. आणि जेवढे तुमच्याकडे सर्वेमध्ये अनधिकृत बांधकाम आढळले आहे त्यांना विहित लीगल प्रोसेस जे ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ आहे ते कंप्लीट करून तोडण्याची कारवाई करायचीच आहे. आता जो दुसरा प्रश्न आहे की आपल्याकडे अनेक दशकांपासून जे अनधिकृत बांधकाम आहे ज्याच्यावर आपण मूल कर आकारणी करतो आणि त्याच्यावर दंडात्मक रक्कमची आकारणी करतो, तो हा विषय ठाणे महानगरपालिका नव्हे तर साधारणतः प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आहे हा विषय. आणि काय असतो की जे मूल आपण कर लावतो त्या करावर जे दंडाची रक्कम असते ते खूप मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे लोक ते टॅक्स आपल्याला देत नाही. याच्या अनुषंगाने राज्य शासनाने हा धोरण किंवा हा निर्णय घेतला आहे की ज्यामध्ये दंडात्मक रक्कम राज्य शासनाने माफ केली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामध्ये खूप स्पष्ट त्याने अधोरेखित केला आहे की ही रक्कम माफ केल्याचा असा अजिबात अर्थ नाही आहे की हे अनधिकृत बांधकाम अधिकृत म्हणून घोषित करण्यात येत आहे. अर्थात हा फक्त एक वित्तीय धोरण आहे. याच्यामुळे अनधिकृत बांधकामाला गती मिळणे, दुजोरा मिळणे किंवा त्यांना प्रोत्साहन मिळणे असं काही होऊ शकते ही शक्यता अजिबात नाही आहे. मोठमोठे बंगल्याचं काम सुरू आहे, महानगरपालिकेवर कारवाई दिसत. आपल्याला कल्पना आहे की साधारणतः मागील 1 महिन्यात आपण रेकॉर्ड कारवाई केलेली आहे अनधिकृत बांधकाम विरुद्ध. शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार रवींद्र सदानंद फाटक यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज संकल्प प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सवानिमित्त पत्रकार परिषद घेण्यात आली. संकल्प प्रतिष्ठान म्हणजे कला, क्रीडा, संस्कृती व आरोग्याचे जतन करणारे व परंपरा जपणारे प्रतिष्ठान. दरवर्षी हिंदू परंपरा जपत सर्वच जाती धर्मांना एकत्र आणत विविधतेचे दर्शन आपल्याला कायमच संकल्प प्रतिष्ठानमध्ये दिसत असते. यंदाही संकल्प दहीहंडी उत्सव येत्या 16 ऑगस्ट रोजी संकल्प चौक, रघुनाथ नगर, ठाणे येथे संपन्न होणार आहे. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव 2025 यंदाचे 20वे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख रक्कम 21 लाखांचे पारितोषिक. ठाणे व मुंबई उपनगरात सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन 9 थर लावून सलामी देईल त्या पथकाला 11 लाख रुपयांचे पारितोषिक व 9 थर लावणाऱ्या पथकांचंही लाखोंची बक्षिसे देण्यात येणार आहे. याबरोबरच गोविंदांकरिता सेफ्टी किट व जॅकेट तसेच सेफ्टी रोप,
हेल्मेट यासही सुरक्षेकरिता व वैद्यकीय उपचाराकरिता उपयुक्त अशा उपाययोजना व भोजनाची विशेष सोय करण्यात आली आहे. दहीहंडी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण परंपरा. महायुती सरकारने या परंपरेला आता साहसी खेळाचा दर्जा दिला असून राज्यातील सुमारे 1.5 लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाबद्दल महायुती सरकारचे मनपूर्वक अभिनंदन व आभार. देशाची राजधानी दिल्ली येथून खास कलाविष्कार सादर करण्यासाठी कलाकार यावर्षी संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात येणार असून इतर विविध कलाविष्कार यावेळी संकल्पच्या मंचावर सादर करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे सर्व नेते, मंत्री, आमदार, खासदार, विविध मान्यवर तसेच मराठी, हिंदी सिनेसृष्टीचे नामवंत कलाकारही प्रमुख उपस्थिती लावणार आहेत, अशी माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार रवींद्र फाटक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक दीपक वेतकर, समाजसेवक राजेंद्र फाटक, मराठी सिने अभिनेते दिगंबर नाईक, अमित हडकर उपस्थित होते. दरवर्षी आम्ही गोविंदा पथक आणि गोविंदाचे मंडळ ह्या दिवसाची वाट बघत असतात आणि संकल्प प्रतिष्ठान हे 20 वर्ष साजरं करत आहे आणि आम्ही प्रत्येक गोविंदाला मान सन्मान देण्यासाठी आम्ही आमचं मंडळ प्रयत्न करत असतो आणि त्यांना चांगल्या सुविधा ते वर्षभर 6 महिने 8 महिने मेहनत करत 2-2 महिने आधी मेहनत करत असतात. जे गोविंदा छोटे गोविंदा असतील मोठे गोविंदा असतील आणि त्याच्या पाठी ते मेहनत करत असतात. त्यांचा काहीतरी उद्या 16 तारीखला त्याचा परफॉर्मन्स म्हणजे त्यांचा आता समजा त्यांनी 2 महिने 3 महिन्याची मेहनत केली त्या मेहनतीला छेद देण्यासाठी आम्ही संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केला जातो. दहीहंडी उत्सव त्याच्यामध्ये त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे. ते प्रत्येक जण आपलं दरवर्षीप्रमाणे येऊन आपला जेवढे थर 7 थर असतील 8 थर असतील 9 थर असतील लावायचा प्रयत्न करतो. सर, यंदा बक्षिसाचं स्वरूप काय असणार आहे? ते कलाकार जे आहेत ते या दहीहंडी उत्सवाला भेट बघा, विश्वविक्रम करणाऱ्यांना आम्ही 21 लाखाचं प्राईज देणार आहे आणि ठाण्यामध्ये सर्वप्रथम जो 9 थर लावेल त्याला आम्ही 11 लाखाचं प्राईज आहे आणि बाकी 8 थर असतील 7 थर असतील 7 थर. त्याचबरोबर खास महिलांसाठी पण बक्षिसं ठेवली आहे. 3 हंड्या ठेवल्यात. मुंबईसाठी 1 ठेवली आहे, ठाण्यासाठी 1 ठेवली आणि महिलांसाठी 1. दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठान 3 दहीहंड्या खेळ करत असतो.